नमस्कार. मी शर्मिष्ठा ताशी. आपल्या भारतीय कोल्हापूर मंच या साहित्य समूहासाठी आजच्या उपक्रमात मी तुमच्यासमोर अरुणा ढेरे लिखित रूपोत्सव या पुस्तकातील एक उतारा सादर करते. मोकळ्या शेतजमिनीतून अनवाणी हिंडणारा तरणा बांड उन्हाळा मी पाहते. कापलेल्या पिकांचा पक्व खमंग वास भोवती पसरलेला. 4-2 वळीवांनी मातीच्या वाफांची मस्ती जिरवून तिला निववलेलं. आंब्यांच्या भरजरी गारव्यानं सावल्यांचं साम्राज्य सुखावलेलं. किडामुंग्यांचे जथ्थे मजेत फिरणारे आणि पक्वतेचं नख लागून माणसाचं मनही थोडं उत्तेजित झालेलं. उन्हाळ्याची चाहूल लागते न लागते तोच चाफ्याच्या अपर्ण फांद्यांवर घट्ट ताठर कळ्या तरतरून फुटल्या. हळूहळू या हिरव्या कळ्यांचा रंग पालटला आणि प्रत्येक फांदीचा माथा पिवळसर पांढऱ्या 5 पाकळ्यांच्या उग्र पण फिक्या वासांच्या फुलांनी कसा गच्च भरून गेला. आता हे झाड कसं भस्म चर्चित शिवासारखं दिसतं. तांडव आणि लास्य दोन्ही ज्याला प्रिय, योग आणि भोग दोन्ही ज्याला साध्य, अशा शिवाचं जणू हे रूप. किती किती सोसलेल्या याच्या राठ फांद्यांवर फुलांचं ते कोवळं मार्दव पहा, कसं उतरलं आहे. लाल चाफ्याचीही तीच तऱ्हा, तेच रूप. धन्यवाद.